महाडमध्ये निवडणुकीदरम्यान कुठेतरी राडा झाला आहे. विकास गोगावले यांच्यावरती रिव्हॉल्वर रोखल्याचं बोललं जात आहे आणि गाड्या देखील फोडल्या गेल्या. नेमकं काय प्रकार घडला आणि आपण काय मागणी कराल? त्याच पद्धतीने खासदार सुनील तटकरे आरोप करतायत की हा सगळा प्रकार स्वतःहून केला म्हणून. महाराष्ट्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा उपाध्यक्ष सुशांत झाबरे आणि त्याच्याबरोबर 3 गाड्यामध्ये असणारे काही त्यांची लोक कार्यकर्ते गुंड प्रवृत्ती असतील काय माहिती नाही आम्हाला. त्याच्यामध्ये ज्यावेळेला तिथे बाचाबाची झाल्यानंतर त्या व्यंकटेश म्हणून कोण त्याचा कार्यकर्ता आहे त्यांनी लगेच रिव्हॉल्वर काढली आणि ते रिव्हॉल्वर आपल्या पोरांनी धरली, हिसकून घेतली आणि ती पोलिसांकडे जमा केली. गाडीमध्ये स्टंप, हॉकी स्टिक असे काहीतरी ते सापडलेलं आहे. कपड्याच्या बॅगा सापडलेल्या आहेत. नेमकं यांचं इकडं काम काय? आमचा तर मतदारसंघ आहे, आम्ही मतदारसंघात फिरत होतो. पण ह्या मंडळींचं जे काय आंध्रवरनं, UPवरनं, बिहारवरनं जे काय पोरं आलीत किंवा त्या साईनवरनं, ह्या पोरांचं इथं काम काय? आणि म्हणून करता हे चुकीचं आम्ही कधी करत नाही. आम्ही जे घडवलं, आता उपाध्यक्ष तुमच्या पक्षाचा तुम्ही नेमलेला आहे महाराष्ट्र राज्याचा, तो का आम्ही नेमून दिला आहे काय तुम्हाला? मग आज तुम्ही जर पाहताय तर आज इथं महाडमध्ये एवढं सकाळपासून शांततेचं वातावरण होतं. हेच लोक आल्यानंतर बिघडलं कसं? आणि म्हणून करता जे काय राष्ट्रवादी काँग्रेसचा उपाध्यक्ष म्हणून त्याला महाराष्ट्राचं दिलेला आहे त्यांनी त्याचा खुलासा करावा की रिव्हॉल्वर कशासाठी घेऊन आलेला, स्टिक कशासाठी, स्टंप कशासाठी घेऊन आलेला. ह्याचा उद्देश की तुम्ही लोक मारामारीच करायला आले होते, भानगडीच करायला आले होते आणि म्हणून करता त्यांच्यावरती कडकात कडक कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे. खासदार सुनील तटकरे म्हणतायत की आपण हा सगळा प्रकार जाणून बुजून घडवून आणलाय म्हणून. ठीक आहे, आता चोराच्या मनात नेहमीच चांदणं असतं, कारण त्यांचा कार्यकर्ता असल्यामुळे आता ते बोलणार काय. आणि म्हणून करता जे काय पोलिसांना आम्ही सांगितलं आहे निपक्षपातीपणे त्याची चौकशी करून दूध का दूध पाणी का पाणी करावं. याच्याकरता आम्ही सर्वजण या ठिकाणी प्रयत्न करत होतो आणि प्रयत्न करत असताना काही अज्ञातांनी 3 गाड्या घेऊन येऊन कुठनं आले काय मला कल्पना नाही, परंतु मी माझ्या कार्यालयाकडे जात असताना पक्षाच्या त्यावेळेला फॉर्च्युनर एक वाईट आहे, 2 कुठल्या गाड्या इनोवा आहेत वाटतं, त्यातनं काही हॉकी स्टिक, स्टंप आणि ही रिव्हॉल्वर माझ्यावरती जी उभारण्यात आली ती रिव्हॉल्वर विकास गोगावलेवरती कशासाठी उभारण्यात आली? खासदार सुनील तटकरेच्या दम आहे तर त्यांनी मरणासारखं येऊन समोर लढावं. पाटणं हे असे बाहेर बगल बच्चे पाठवायचे नाही. त्याला माहिती नाही तटकरेला अजून की भरत शेठची अवलाद आहे आणि भरत शेठची अवलाद ही आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय बाळासाहेबांचा एक मावळा म्हणून या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये आम्ही काम करतोय. आणि काम करत असताना राज्याचे गृहमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांना मी विनंती करतोय की एखाद्या जर का मंत्र्याचाच मुलगा जर का सुरक्षित नसेल तर या महाराष्ट्रामध्ये बाकीची जनता जनार्दन काय सुरक्षित असेल ह्याचा आपण कुठंतरी या ठिकाणी विचार करावा. आज ही रिव्हॉल्वर जर्मन मेडची का कुठल्या मला माहिती नाही, परंतु ही रिव्हॉल्वर या ठिकाणी माझ्यावरती उभारण्यात आली आणि कदाचित जर का माझा जीव गेला असता तर त्याला जबाबदार कोण हे मला महाराष्ट्र शासनाने आज सांगावं. मी आत्ताच माननीय मंत्री भरतशेठ गोगावले यांना कळवलेलं आहे. आमच्या जिल्ह्यातले सर्व आमदार, राज्याचे गृहमंत्री आदरणीय योगेशदादा कदम यांनी देखील याची कल्पना दिली आहे. तुम्ही सर्व प्रतिनिधीच्या वाहिनीने ज्या पद्धतीने इथं आलात त्याबद्दल तुमचंही देखील धन्यवाद करतो की आपण थोडक्यामध्ये काही गोष्टी घडल्या त्या आपण बघितलं आणि आत्ताही तुम्ही जाऊ शकता. 4 गाड्या तिथं उभ्या आहेत. मी पोलिसांना सांगितलं ह्या गाड्या जप्त करा, गाड्या कुठल्या आहेत ह्याची सखोल चौकशी व्हायला पाहिजेत आणि कुठले लोक ही रिव्हॉल्वर घेऊन आले त्याचा मला या ठिकाणी पाहिजे. आणि मला जो जीवात मारण्याचा या ठिकाणी प्रसंग ज्या वेळेला करण्यात आला त्याच्यावरती काय आपण गुन्हा दाखल करणार. आणि आज महाडची जनताने ठरवलेलं आहे की हा विजय हा शिवसेनेचा आणि म्हणून आज रडीचा डाव या ठिकाणी सुरू आहे. कुठंतरी विकास गोगावलेला अडकवायचं, कुठंतरी माझ्या सर्व नगरसेवकांना अडकवायचं आणि त्याच्याकरता आज ही आलेली बाहेरून माणसं आज आमच्यावरती हल्ला करत होते. त्याच्याबद्दल ह्या रिव्हॉल्वर मी आता पोलीस इथं असतील का, कोण आहेत का पोलीस कोण आहेत का? आता तरी या पुढे